फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला अंडा ब्रेड रोल कसा करायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 2 अंडी उकडलेली आहेत। ते अंडी उकडल्यानंतर मी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्यानंतर 1 वाटी बारीक किसलेलं गाजर घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी चवीनुसार इथे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर टाकलेला आहे। त्याच्यानंतर मी इथे अंडे उकडलेले आहे ते छान किसून घेणार आहे। त्यामध्ये या अशा प्रकारे मी इथे 2 अंडी किसून घेतलेली आहे। ही किसून झाल्यानंतर ती छान मिक्स करून घेतली आहे। मी मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे ब्रेड घ्यायचे आहेत। ब्रेड साइडने मी इथे कट करून घेत आहे। चारही बाजूने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। ते अशा प्रकारे मी इथे ब्रेड कट करून घेतला आहे। कट करून झाल्यानंतर मी ब्रेड लाटण्याने छान बारीक करून घेत आहे। म्हणजे एकदम पातळ करून घ्यायचे आहेत आपल्याला हे ब्रेड, जेणेकरून आपले ब्रेड खूप क्रिस्पी होतील नंतर। अशा प्रकारे मी हे केलेले आहेत। त्याच्यानंतर एका वाटीमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्याच्यात आपण थोडेसे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। ते अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपण त्या ब्रेडवरती कॉर्नफ्लॉवरचे जे पाणी केले होते ते लावायचे आहे। पाणी जास्त प्रमाणात नाही लावायचं, थोडंच लावायचं, जेणेकरून आपले ब्रेड तुटले नाही पाहिजे। अशा प्रकारे मी लावलं आहे त्याच्यावरती पाणी। त्याच्यानंतर आपण जे मिश्रण केलं होतं अंड्याचं ते त्यावरती ठेवायचं आहे। अशा प्रकारे मी ते छान दाबून घेत आहे, जेणेकरून ते बाहेर येता कामा नये। त्याच्यानंतर मी असं त्याचा रोल तयार करून घेते। रोल इथे जास्त आपला चिकटणार नाही, म्हणजे त्याला राऊंड होणार नाही आहे। तो आपण पॅनवरती भाजल्यानंतर छान क्रिस्पी व राऊंड पण होईल त्याचा। त्यानंतर आपण त्याला ब्रेड क्रम्स लावून एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत। जास्तही तेल टाकायचं नाही आहे, थोडंच तेलमध्ये ते छान क्रिस्पी होतात। अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे।